राम राम मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी शॉपवरती गेली नव्हती आणि मार्केटला पण गेली नव्हती। तशी तर मी एक नंबरची आळशी आहे। तुम्ही आहेत का नाही माहिती नाही, पण मी आहे। मला फक्त खिचडी बनवता येते आणि खिचडी बनवतच मी घरातली सर्व कामं आवरत होती। मला एवढा आळस येतो ना, तेवढं जगात कोणालाच येत नसेल यार, खरं शपथ। सिलेंडरवाला आलेला होता आज, बाहुबली मी बनलेली होती। सिलेंडर मलाच घेऊन यायचा होता पासमधून। भागीरथी तेरी तरफ शिवजी चले देख जरा। नवरा घरी असला ना याच्यापेक्षा जास्त आळशी होते। आज सिलेंडर तरी उचललाय, नवरा घरी असला तर ग्लास पण उचलत नाही मी। त्यानंतर खिचडी खाल्ली आणि मी शॉपवरती गेली। दुपारी शॉपवरती गर्दी नसल्यावरती आमची मस्ती चाललेली होती आणि ह्या मॅडम असल्या ना तर अजून जास्त मस्ती होते। पण मी मस्तीमध्ये एवढा मार खाल्लाय ना, आणि ही नुसती जिजू मारा जिजू मारा। आता तुम्ही सांगा, मैत्रीण माझी आणि जिजूची साईडने बोलते। भाई घरात सगळेच तसेच आहेत, सगळे त्याच्या साईडने बोलतात, मम्मी पप्पा भाऊ आणि ही पण। आता मी तर वैतागली आहे सगळ्यांना। नवरा नक्की ना असं वाटतं माझी सासरवाडी ही ह्याची नाही आहे। त्यानंतर मी आज ना पोलीस स्टेशनला गेलेली 2-3-4 वेळा ना। मी जेव्हापर्यंत चक्कर मारत नाही तोपर्यंत माझी कामं कुठेच होत नाही। एक नंबरची मी पनवती। त्यानंतर मस्तपैकी बबडीला पण आंघोळ घातलेली आणि शॉपवरती आलेली। कस्टमर मी अटेंड करत होती। तसे आता खूप सारे चांगले पण कस्टमर येत आहेत, पण बरेच जण असं आहेत की भाव खूप आहे। पण मी बोलते तुम्ही एकदा मार्केटला जाऊन या, तुम्हाला नक्की भाव समजेल की मार्केटचा भाव वाढलाय। पाऊस एकतर पडत नाही। काल रीलमध्ये नुसतं दाखवत होतं मुंबईमध्ये पाऊस पडलाय, भैया आमच्या इथं का नाही पडला मग? त्यानंतर मी या मॅडमांना पण आज सोडायला जाणार होती मी, कारण की रोजच जाते मी, नवीन नाही। मी मार जास्त खाल्लेला मस्तीमध्ये, म्हणूनच पनीर बनलेला। तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा। उद्या परत भेटू।